शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन विस्कळीत. वापसा झाल्याने उशिरा करावे लागते आहे शेतकऱ्यांना पेरणी. बुलढाणा जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात अतिपाऊस झाला. अजूनही जमिनीत ओलावा असल्यामुळे रब्बी हंगामातील पेरणी लांबली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांच्या पेरणीचे नियोजन कोलमडले होते. आता मात्र जमिनीची वापसा झाल्याने रखडलेली पीक पेरणी सुरू झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात रब्बी हंगामात गहू, हरभरा, मका, भुईमूग आणि ज्वारी हे प्रमुख पिकं घेतली जातात. पेरणीसाठी आता शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. माझे नाव अनिल अजयराव शेजोडे. मी बटाईनं शेत केलेलं आहे. 5 एकर शेत आहे. हरभरा ट्रॅक्टरनं हरभरा आणि गव्हाची पेरणी करत आहे. पावसामुळे कामगिरी लेट झाल्यामुळे लेट पेरणी होऊन राहिली. खर्च म्हणसान तर 40,000 रुपये लागून गेला 5 एकराले. 40,000 पुरता खर्च आहे. आणि झळती म्हणसान तर 5 एकरी 5 क्विंटल हरभरा होईल. 3.5 एकर शेत हरभऱ्याचा आहे. 1.5 एकर गव्हाचा आहे. 15 क्विंटल गहू होती आणि 15-16 क्विंटल हरभरे होते.